इंस्टाग्रामवर धार्मिक स्थळाचा फोटो एडिट करून आक्षेपार्ह हावभाव दाखवणारे व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरवासियांना इशारा दिला आहे की अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी फिरोज इब्राहिम शेख वय 25 राहणार शिवगंगानगर भाग 3 नई जिंदगी होडगी रोड सोलापूर अमन चौकात उभे असताना त्यांचे मित्र फहाद चांदीवान यांनी फोन करून इंस्टाग्रामवर एक पोस्ट पाठवल्याचे सांगितले। फिरोज यांनी इंस्टाग्राम तपासले असता फहादच्या आयडी MR फहाद 111 वरून त्यांच्या आयडी I am फिरोज वर 2 व्हिडिओ पोस्ट केलेले दिसले। या व्हिडिओमध्ये इंस्टाग्राम आयडी शिव8300 अर्थात शिवराज हातगुंडे आणि त्याचे 2 साथीदार धार्मिक स्थळाचा फोटो एडिट करून आक्षेपार्ह हावभाव करत असल्याचे दिसून आले। हे पाहून फिरोज यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या। फहादकडे चौकशी केली असता त्याने शेजारी राहणाऱ्या दिशान सय्यद याने बोलक्या ग्रुप या इंस्टाग्राम ग्रुपमध्ये शिवराज हातगुंडे याने हे व्हिडिओ व्हायरल केल्याचे सांगितले। फिरोज इब्राहिम शेख यांच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात शिवराज हातगुंडे आणि इतर 2 अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम 299 आणि 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास विजापूर नाका पोलीस ठाण्यात सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो गायकवाड यांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना रात्री ताब्यात घेतले। दरम्यान पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आवाहन केले की इंस्टाग्राम किंवा अन्य सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये, अन्यथा अशा व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील। पोलीस यंत्रणा सतर्क आहे आणि अशा घटनांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील। या घटनेने सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे। शहरात शांतता राखण्यासाठी नागरिकांनी जबाबदारपणे सोशल मीडिया वापरण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। 24/2/2026 रोजी आपला विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत काही युवकांनी इतर धर्माच्या धार्मिक भावना दुखवण्यासारखा काही व्हिडिओज इंस्टाग्राम सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं। त्याबद्दल संबंधित धर्माच्या प्रतिनिधी आणि इतर बांधवांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिलं होतं। त्यावर त्वरित गुन्हे दाखल करून संबंधित युवक जे आहेत ते 3 लोकांना आयडेंटिफाय करून त्यांना ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यात इमिडिएटली गुन्हे दाखल करून आरोपीला ताब्यात केल्यामुळे ते संबंधित धार्मिक बांधवांपण समाधान झालं आणि समाधान व्यक्त केलं आणि कुठल्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झालेले नाही। याद्वारे मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो, अशा कोणाची धार्मिक भावना दुखेल अशा प्रकारच्या पोस्ट किंवा व्हिडिओज आपण अपलोड करू नये। विनाकारण आपल्यावर गुन्हे दाखल होऊन आपलं क्रिमिनल रेकॉर्ड होणार आहे आणि भविष्यात आपल्याला कुठल्याही प्रकारच्या सरकारी नोकरी किंवा इतर गोष्टीत आपल्याला अडचण निर्माण होईल। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, अशा कुठल्याही प्रकारच्या पोस्ट किंवा व्हिडिओज अपलोड करून समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न करू नये। Right now and press the bell icon. Never miss an